या 20 तारखेला झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल देखील मनापासून आभार. खर तर या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता माझा 409 मतांनी पराभव झालेला आहे. पराभव हा पराभवच असतो. एक मतानं हो की हजारो मतांनी हो. त्याच्यामुळे हा पराभव मी आणि आमचा पक्ष नम्रपणे स्वीकारित आहोत. परंतु त्याचबरोबर काही गोष्टी जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मी खरं तर अनेक वर्षापासून राजकारणात नव्हतो. मी केवळ समाजकार्य करीत आलेलो आहे. राजकारणाच्या दृष्टीनं या समाजकारणाकडे मी कधी बघितलेलं नाही. त्याचप्रमाणे कोल्हे गटाची गत 40 वर्ष एकतर्फी सत्ता नगरपालिकेवर आहे. त्याच्यामुळे त्यांचे उमेदवार सुद्धा गेले 40 वर्षापासून कार्यरत होते आणि मी केवळ आशुतोष दादांच्या कामामध्ये जे अडथळे विरोधक आणत होते, ज्या विकास कामांना विरोध करीत होते, त्यामुळे आशुतोष दादांच्या विकासाच्या कामाला साथ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानं या निवडणुकीत उतरलो होतो. एका बाजूला 40 वर्षाची सत्ता, त्या विरोधात माझा प्रचार फक्त 40 दिवसच झाला. बरोबर 40 दिवस तुम्ही मोजून बघा. 40 वर्ष विरुद्ध 40 दिवस. तरी सुद्धा जे काही मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले आहेत किंवा मला मिळालेले आहेत, मला 43,246 मतापैकी 18,094 मतं मिळाले आणि समोरच्या उमेदवाराला 18,503 मतं मिळाले. परंतु सत्तेवर आलेल्या पक्षानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि जनतेने लक्षात ठेवली पाहिजे. त्यांना जरी 18,503 मतं मिळालेले असले तरी मला आणि इतर उमेदवारांना मिळून केलेल्या मतांची बेरीज केली तर ती तब्बल 24,357 इतकी होती. म्हणजे सत्ताधारी पक्षाला मिळालेले मतं फक्त 43% आहेत आणि त्यांच्या विरोधात तब्बल 57% मतं आहेत. या 57% मतांचा आदर त्यांनी नगरपालिका चालवताना केला पाहिजे आणि त्यांना मिळालेल्या 18,503 मतामध्ये सुद्धा हे मतं सगळे कमळाचे नाही. माझ्याकडे जी आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाहीत त्या छत्रीच्या आणि इतर उमेदवारांचे सुद्धा मतं आहेत. इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर तालुक्यांमध्ये जे काही कमळ फुललं त्या पद्धतीनं कोपरावात कमळ फुललेलं दिसत नाही. आणि जे काही फुललं ते गुंडगिरीच्या जोरावर, ते धनशक्तीच्या जोरावर. आज आशुतोष दादा आणि आम्ही सगळ्या उमेदवारांकडून जो आढावा घेत होतो त्यात या धनशक्तीचा आणि दांडगईचा अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला. मी ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागात तर संपूर्ण कोल्हे कुटुंबाला येऊन थांबावं लागलं आणि गुंडगिरी करावी लागली. त्यामुळेच मी पुन्हा सांगतो की हा गुंडगिरीचा सुद्धा विजय आहे. आमचे जे काही 11 उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं नगरपालिकेच्या कामकाजात निश्चितपणे सहकार्य राहील. परंतु नगरपालिकेचं कामकाज हे प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे ज्या ज्या ठिकाणी होईल त्याच ठिकाणी आमचं सहकार्य राहील. आणि कोपरावच्या विकासाच्या कामात तर आमचं नेहमीच सहकार्य राहील. विरोधी पक्षांनी जो आत्तापर्यंत आशुतोष दादांच्या विकासाच्या कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तसा खोडा आम्ही अजिबात घालणार नाही. विकासाच्या कामाला आम्ही नक्की साथ देऊ. परंतु ज्या ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून चुकीचं काम केलं जाईल त्याला आमचे 11 नगरसेवक हे खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुद्धा शहरामधून त्याला खंबीरपणे विरोध करतील याची नोंद विरोधी पक्षांनी घ्यावी असं या पत्रकार परिषदेमध्ये माझं सर्वांना आव्हान आहे. आणखी एक बाब मी निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की या निवडणुकीमध्ये समता या नावाला टार्गेट केलं गेलं.
ही निवडणूक काही समता पतसंस्थेची नव्हती, परंतु काही थकबाकीदारांना हाताशी धरून, जे थकबाकीदार गुन्हेगार आहेत, ज्या थकबाकीदारांनी पतसंस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना हाताशी धरून विरोधकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांनी किती बदनामी केली, मी ठामपणे सांगू इच्छितो की समताच्या ठेवीदारांचा विश्वास हा आमच्यावर अटळ आहे आणि थकबाकीदारांवर जे काही आम्ही कारवाई करतो किंवा जी काही वसुलीची कठोर कारवाई करतो, ती ठेवीदारांच्या हिताकरता करतो. ठेवीदारांच्या ठेवींचं रक्षण झालं पाहिजे, त्याकरता थकबाकीदारांवर आम्ही कारवाई करतो आणि ती कारवाई याच्या पुढे सुद्धा खंबीरपणे, कठोरपणे, परंतु कायदेशीररित्या चालूच राहील. विशेषतः ज्या पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या, ज्या पद्धतीचे पत्रकं वाटले गेले, कोपरावच्या राजकारणात खचितच असा कधी प्रसंग आला असेल. शेवटच्या दिवशी सुद्धा माझ्या विरुद्धचे परिपत्रक रस्त्यावर फेकण्यात आले. घरात वाटा ना तुम्ही, रस्त्यावर फेकण्यात आली परिपत्रकं. आणि अशा पद्धतीनं समताला जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामधून मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमचं अभेद्य कवच आहे. आम्ही त्याला नेहमीच म्हणत आलेलो आहे की समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना अभेद्य सुरक्षा कवच आहे आणि त्या सुरक्षा कवचाला कुठे देखील धक्का पोहोचलेला नाही. आजही समता पतसंस्थेच्या 99.28% ठेवीदारांच्या 55 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहे. ही विरोधकांना आम्ही दिलेली, काय म्हणणार त्याला, उत्तर आहे. विरोधकांनी आमच्यावर किती जरी टीका केली, त्याला ठेवीदारांनीच उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे समताचं हे अभेद्य सुरक्षा कवच आहे. यापूर्वी खरं तर मला 3 ते 4 वेळा निवडणुकीच्या पराभवाला सामोरं जावं लागेल. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला मी काही एक व्हिडिओ प्रकाशित केला होता, त्याच्यामधून कसे कसे मला धोके देऊन मला पराभवाला सामोरं जावं लागलं हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. यावेळेस जो पराभव झाला, अशा प्रकारची धनशक्ती आणि दंडुकेशाही यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीत मला पाहावयास मिळाले नाही. परंतु या गुंडशाहीला देखील आम्ही निश्चितपणे पुरून उरणार आहोत. पूर्वी जेव्हा माझा पराभव झाला, त्यावेळेस तर माझ्या पाठीमागं मी ज्या पक्षातर्फे निवडणूक लढवायचो त्याचे नेते सुद्धा माझ्या मागे नाही उभे राहिले. परंतु आज आशुतोष दादा आणि काळे कुटुंबीय माझ्या मागं खंबीरपणे उभे आहे. त्याच्यामुळे मला हे जनतेची लढाई, यापूर्वी जसं समाजकारण माझं चालू होतं, आता तर मला काळे परिवाराची साथ मिळाली समाजकारण करायला. हे माझं समाजकारण काळे परिवाराच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि जनतेच्या पाठिंब्यावर निश्चितच चालू राहणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. निवडणूक जी झाली 2025ची, सर्वांना कल्पना आहे 2016 नंतर ही निवडणूक होते. 9 वर्षानंतर ही निवडणूक होते आणि म्हणून या निवडणुकीला विशेष महत्व सर्वांच्या दृष्टीने त्या ठिकाणी होतं. 2016 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्ही पूर्ण पॅनल त्याही वेळेस उभा केलेला होता. त्यावेळेस 7 सदस्य आमचे निवडून आले होते, बाकीचे पराभूत झाले होते. नगराध्यक्ष हे सुद्धा पराभूत झाले होते आणि त्यावेळेस नगराध्यक्ष हे अपक्ष विजयरावजी भाडणे त्या ठिकाणी निवडून आले होते. खाली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची मेजॉरिटी होती म्हणून त्यांचं उपनगराध्यक्ष त्यांनी केलं होतं. आता 2025ला यावेळेस सुद्धा आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल उभं केलं. मागच्या वेळेसपेक्षा काकांच्या बरोबर काकांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आणि जी काही आमची कार्यकर्त्यांची संख्या असेल किंवा काय उमेदवार असतील त्याच्यामधून 11 सीट आता निवडून आलेले. 3 सीट थोड्या मतांनी त्या ठिकाणी पराभूत झाले. म्हणून मागच्या वेळेपेक्षा चांगली परिस्थिती या ठिकाणी पार्टीची नगरपालिकेमध्ये आहे.
असं म्हटलं तर आकडेवारीवर काही चुकीचं ठरणार नाही. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजींनी सांगितलं का 409 मतं, 0.94% 0.94% एवढं मताधिक्य फक्त कमी पडलंय. त्याला कारण काय वगैरे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आता नगराध्यक्ष आणि खाली 19 नगरसेवक सत्ताधारी गटाचे आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि लोकसेवा आघाडीचे आणि एक अपक्ष असे एकत्रित संख्या त्यांची आहे. त्याच्यामध्ये 4 लोकसेवा आघाडीचे आहे, 4च आहे ना, आणि एक अपक्ष आहे. तर मागच्या वेळेस पण आम्ही विजयरावजी वहाडणे यांना बिनशर्त पाठिंबा विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी दिलेला होता. आणि आता सुद्धा जे काही छत्री आणि कब्बशीचे जे काही 5 नगरसेवक आहे, जर त्यांना उपनगराध्यक्ष असेल, सगळ्या कमिटीचं काही सदस्य किंवा कमिटीचे सभापती म्हणून त्यांना सगळीकडे संधी पाहिजे, तर त्यासाठी आमचा बिनशर्त पाठिंबा त्यांना राहील. त्यांचे 5 आणि आम्ही 11. त्यांनी काय मला विचारलेलं नाही, पण मी स्वतःहून शहर विकासाच्या दृष्टीने, आता नगराध्यक्ष बीजेपीचा आहे आणि जर समतोल ठेवायचा असेल तर खाली बाकीच्या लोकांनी एकत्रित येऊन उपनगर अध्यक्ष असेल, सभापती असेल, कोण असेल, काय ठरवायचं तो त्यांचा अधिकार, पण त्या सर्व निर्णयाला आमचा पाठिंबा राहील आणि एक समतोल शहरामध्ये राहील. कुठले विकास कामं असतील योग्य पद्धतीने होण्यासाठी कुठल्याही ठरावाला काही त्या ठिकाणी विरोध होऊ नये. तर आतापर्यंत प्रत्येक गोष्ट कोर्टामध्ये न्यायची किंवा सभागृहामध्ये विनाकारण विरोध करायची, कामं लांबवायची, नागरिकांना त्या ठिकाणी झुलत ठेवायचं, अशा पद्धतीचं राजकारण मागच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून ही व्यवस्था किंवा हा पर्याय आम्ही त्या 5 नगरसेवकांना त्या ठिकाणी देऊ इच्छितो. घेतलं तर ठीक, नाही तर आम्ही एक विरोधी पक्षाचा जो काही रोल लोकशाहीमध्ये असतो तो प्रामाणिकपणे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पार पाडतील, जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील, शहराचे जे काही अडचणी आहे याच्यावर काय काय कामकाज किंवा काय काय करणं गरजेचं आहे याच्यावर ते विषय मांडतील आणि प्रामाणिकपणे 5 वर्ष त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतील. बाकी ह्या निकालाचा आणि विधानसभेचा अर्थार्थी काही संबंध नाही. 2016 साली आमचे 7च सदस्य होते, तरी देखील 2019ला याच लोकांनी, मतदारांनी मला शहरामधून 2,500चं मताधिक्य देऊन आणि पूर्ण मतदारसंघामधून 822 मतांनी त्या ठिकाणी आमदार केलेलं होतं. त्याच्यामुळं प्रत्येक निवडणूक वेगळी असते. कुठल्याही निवडणुकीचा संबंध लावण्याचं काही कारण नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये 2021ला नगर परिषद सगळ्या निवडणुका होणं अपेक्षित होतं, पण त्याच्यात झालं नाही. 2024ला महायुती म्हणून आम्ही सर्वजण महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या निवडणुकीला सामोरे गेलो, लोकसभेची असो किंवा विधानसभेची. लोकसभेला आपण सर्वांनी पाहिलं किती मताधिक्य होतं, विधानसभेला किती मताधिक्य होतं. शेवटी उमेदवार बदलला त्याचाही फरक त्या ठिकाणी पडतो आणि तो फरक जनतेने त्या ठिकाणी दाखवून दिला. जे काही कामं मागच्या 5 वर्षामध्ये झाली त्या कामाच्या आधारे एवढं मताधिक्य मिळालं. आणि हे सर्व इतर पक्षातले लोक असतील जे विधानसभेला इच्छुक असतील त्यांनी ही परिस्थिती पाहून रिव्हर्स गिअर टाकला
त्यामुळं कोणी काही हवेत राहायचं काही कारण नाही. शेवटी जनता शून्य आहे. कोण काय काम करते हे सगळं पाहते. निवडणुकीचा निकाल काही जरी लागला, पुढच्या 4 वर्षामध्ये जी जबाबदारी जनतेने मला दिलेली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडून जनतेचे प्रश्न, जनतेच्या अडचणी त्या ठिकाणी मी सोडवणार आहे. त्यासाठी जे काही करावं लागेल ते करणार आहे. त्यामुळे निश्चितपणाने पुढच्या निवडणुकीची तयारी चांगल्या पद्धतीने होईल. पुढच्या 2029च्या निवडणुकीसाठी कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ. राहिला विषय बाकीचे पराभूत उमेदवार असेल, संघटना अजून बळकट करणं असेल किंवा बाकी काही ज्या त्रुटी आम्हाला जाणवल्या असतील त्याच्यावर आम्ही पुढच्या काळामध्ये काम करून त्या ठिकाणी अजून पुढच्या निवडणुकीची तयारी चांगल्या पद्धतीने करू आणि पुढची जी काही नगरपालिकेची निवडणूक असेल याच्यामध्ये अजून चांगलं चित्र करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. त्याची तयारी पण आमची चालू आहे. त्याच्या काही मुलाखती झालेल्या आहेत. इतर जे काही आम्ही काय म्हणतात कोर कमिटीचे मेंबर्स किंवा काही टीम अशी पाठवली होती, प्रत्येकाची चर्चा करून गावातून एक उमेदवार जर सुचवायचा झाला तर तो कोण असावा. ते आरक्षण त्यावेळेस पडलेलं नव्हतं. नंतरच्या काळामध्ये आरक्षण पडलं. आता परत एक जरा सर्वांची आयडिया घेऊन त्या ठिकाणी त्या उमेदवारांना लवकरात लवकर कामाला लावून जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही मागचा निकाल घेण्याचा प्रयत्न करू, असा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. तर मागची निवडणूक ही निवडणूक जसं मी सांगितलं का प्रत्येक निवडणूक सारखी नसते, तरी देखील आम्ही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू असं आम्ही या ठिकाणी सांगतो.